हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे स्पेशली तुमच्यासाठी जे स्टुडंट्स RTMNU म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी जे स्टुडंट्स वाट बघत होते त्यांच्यासाठी आहे खास करून. कारण या युनिव्हर्सिटीने PhD एंट्रन्स टेस्टसाठीचं नोटिफिकेशन आउट केलेलं आहे. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्ज करण्याची काय काय प्रोसेस असणार आहे किंवा यामध्ये डेट काय आहे स्टार्ट होण्याची, केव्हा तुम्ही अर्ज करू शकता, लास्ट डेट काय असणार आहे, याचं जे काही टाइम टेबल आपल्याला युनिव्हर्सिटीने नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी वेबसाईटवरती तुम्हाला सगळ्यात पहिले घेऊन जाणार आहे. RTMNUची ही वेबसाईट आहे. तुम्ही nagpuruniversity.ac.in टाकल्यानंतर ही वेबसाईट ओपन होते. वेबसाईट ओपन केल्यानंतर इकडे स्टुडंट्स कॉर्नरमध्ये PhD सेलमध्ये जाऊन PhD पोर्टल ओपन केल्यावर हे पोर्टल आपल्या समोर येत आहे. तर या पोर्टलवरती तुम्हाला इथे दिसेल नोटिफिकेशन रिगार्डिंग फॉर PhD एंट्रन्स टेस्ट पेट एक्झाम 2024 आणि 25 म्हणजे ही जी एक्झाम आहे ती 2025ची एक्झाम आहे असं आपण आता कन्सिडर करू शकतो. 24 आणि 25 कारण डिसेंबर महिना चालू आहे. डिसेंबर महिन्याची ही 21 तारीख आहे. सो ही एक्झाम डिसेंबरमध्ये न होता जानेवारीमध्येच होणार आहे. म्हणून याला आपण 2025ची एक्झाम असं म्हणतोय. 2024-25ची एक्झाम. सो या एक्झाममध्ये त्यांनी काय नोटिफिकेशन दिलेलं आहे ती इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इथे बघायची आहे. सो युनिव्हर्सिटीने हे परिपत्रक आपल्याला जाहीर केलेलं आहे. 19 तारखेला त्यांनी हे परिपत्रक दिलं होतं. सर्व संबंधित आचार्य पदवी संशोधन केंद्र व संशोधक विद्यार्थी यांना सूचित करण्यात येते की निर्देश क्रमांक 38/2024 मधील परिच्छेद क्रमांक 8 मधील तरतुदीनुसार आचार्य पदवी पूर्व परीक्षा म्हणजेच आपली पेट PhD एंट्रन्स टेस्ट 2024-25 बाबत कार्यवाही घ्यायची असून त्या अनुषंगाने ही परीक्षा दिनांक 15 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान घेण्यात येईल. तिथे आपल्याला एक्झामची डेट तर त्यांनी पूर्णपणे दिलेली आहे की फेब्रुवारीच्या 15 तारखेपासून ते 28 फेब्रुवारीपर्यंत जी असणार आहे ती एक्झाम तुमची काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. म्हणजे याचे नोटिफिकेशन म्हणजे हे परिपत्रक दिलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी एक्झामचं अर्ज प्रक्रिया कधी स्टार्ट होईल याच्याबद्दल डिटेल दिलेली नाही आहे. पण पुढेच त्यांनी असं सांगितलेलं आहे की दरम्यान घेण्यात येईल आणि त्याबाबतचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. याची सर्व संबंधित आचार्य पदवी संशोधन केंद्र व संशोधक विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असं यांनी सांगितलेलं आहे. सो या नोटिफिकेशनच्या अनुषंगाने आपल्याला प्रिपरेशन करायला स्टार्ट करणं गरजेचं आहे. कारण डिसेंबरची 15 तारीख निघून गेलेली आहे. जानेवारीचा 1 महिना आणि फेब्रुवारीचे 15 दिवस आणि हे 10 दिवस असे आपल्याकडे टोटल 1 महिना 15 दिवस समजा आपल्या हातात आहेत. आणि याच्यामध्ये जे सिरियसली या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत PhD एंट्रन्स टेस्टसाठी त्यांच्यासाठी हा कालावधी खूपच इम्पॉर्टंट आहे. तर त्यांना प्रिपरेशन सुरू करावं लागणार आहे. अर्ज कधीही येवोत पण आपल्याला एक्झामची डेट म्हणजे डेस्टिनेशन डेट किंवा आपलं टार्गेटेड डेट जी आहे ती 15 फेब्रुवारी आहे. त्यानुसार आपण प्रिपरेशन सुरू करायचं आहे. जसं की याचा सिलेबस आपल्याला माहिती आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीच्या सिलेबसप्रमाणे 50-50 मार्कचे 2 सेक्शन याच्यामध्ये असतात. ज्यामध्ये फर्स्ट सेक्शन असतो तुमचा फर्स्ट पेपर आणि सेकंड सेक्शन असतो तुमचा सेकंड पेपर. सो अशा पद्धतीनेच ही एक्झाम होईल आणि तो सिलेबस मी देखील तुम्हाला दाखवते. पण या सिलेबसमध्ये प्रिपरेशन करण्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. तर कसं? तर आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत स्पेशल अँड रिसर्च मेथॉलॉजी. जसं की मी सांगितलं 2 पार्ट आहेत. 2 पार्टपैकी फर्स्ट पार्ट जो आहे तो पूर्णपणे रिसर्च मेथॉलॉजीवरचा आहे. आणि जो काही पार्ट असेल रिसर्च मेथॉलॉजीनी लॉजिकल रिझनिंग थोडंसं 10 मार्क्सचं आहे. 40 मार्क्सचं रिसर्च मेथॉलॉजी आहे. सो हा फुल गॅरंटीड सिलेक्शन मिळवून देणारा कोर्स आहे. कारण बघा जसं की 50 मार्क या सेक्शनला आहे आणि 50 आउट ऑफ जर या कोर्सने तुम्हाला 40-45 मार्क्स जरी दिले तरी उरलेले तुमचे 10-15 मार्क तुम्हाला तिकडून सेकंड पार्टमधून करता येईल आणि 50% मार्क्सच तुम्हाला आवश्यक आहे ती एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी. त्यामुळे गॅरंटीड सिलेक्शन हा फुल कोर्स देतोय. या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस डेली लाईव्ह लेक्चर्स आणि 1500 प्लस MCQ PDF मिळणार आहे रिसर्च मेथॉलॉजीची. त्यामुळे तुमचा कुठला एकही क्वेश्चन इथून काय होणार नाहीये, सुटणार नाही. या पूर्ण कोर्सची फीस आहे ₹799 आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता विदाऊट वेस्टिंग टाईम.
कारण जर ही एक्झाम सिरियसली आपल्याला क्रॅक करायची असेल तर प्रिपरेशनसुद्धा सिरियस करावं लागेल आणि पूर्णपणे प्रिपरेशन तुमची करून घेतली जाईल. पेपर 2साठी तुम्हाला तुमचं प्रिपरेशन चालू ठेवायचंच आहे, पण पेपर 1वरती तुम्ही जास्त भर द्यायचा आहे. जसं की मी सांगितलं इथं नोटिफिकेशन आता जे त्यांनी सांगितलेलं आहे परिपत्रकमध्ये, की तुम्हाला डिटेल टाईम टेबल जे आहे ते तुम्हाला इथे मिळणारच आहे. म्हणजे याच वेबसाईटवरती जसं मी प्रोसेस सांगितली, की हे जे पी-एच-डी पोर्टल आहे ते कुठून कसं ओपन करायचं आहे. तर तुम्हाला इथेच सगळा डेटा अवेलेबल होईल. सध्या फक्त नोटिफिकेशन आहे. हे नोटिफिकेशन आपण आता रीड केलं जे मी स्क्रीनवर दाखवते ते. आणि इथेच पी-एच-डी रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर पी-एच-डी रजिस्ट्रेशन 2023 आहे. ते हे अपडेट होऊन 24-25 लवकरच तिथे येईल. त्याच्याबद्दलचं अपडेट याच्यामध्ये येईल, ॲड होईल. सिलॅबस त्यांनी इथे दिलेला आहे पेड सिलॅबस 2023 आणि 24 हे तर ऑलरेडी अपडेट झालेलं आहे. सो सेक्शन ए कॉमन फॉर ऑल फॅकल्टीज जो मी तुम्हाला इथं पूर्ण करून म्हणजे म्हटलं की मी कंप्लीट करून देऊ शकते तो सिलॅबस इथे दिलेला आहे. कंप्लीट सिलॅबस दिलेला आहे. रिसर्च मेथोलॉजी 40 क्वेश्चन्स फॉर इच 1 मार्क इच म्हणजेच 50 मल्टिपल चॉईस क्वेश्चन 50 मार्क्ससाठी असणार आहेत. तर त्याचे हे टॉपिक आहे मिनिंग अँड टाईप ऑफ रिसर्च प्रिन्सिपल ऑफ रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हे टॉपिक आहे रिसर्चचे आणि खाली जनरल ॲप्टिट्यूडचा एक पॉईंट असणार आहे ज्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स याच्यावरती येणार आहेत. जो ॲनालिटिकल रिझनिंग न्यूमेरिकल ॲबिलिटी डेटा इंटरप्रिटेशन कम्प्युटर अवेअरनेस लँग्वेज कॉम्पिटन्सी असे 5 टॉपिक आहेत. 5 वरचे 2-2 क्वेश्चन जरी आले तरी तुमचा हा जो सिलॅबस आहे तो सेक्शन ए इथे कंप्लीट होऊ शकतो. आणि तसंच इथे सेकंड म्हणजे जो तुमचा सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा सुद्धा सिलॅबस इथे तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर अशी सिंपल प्रोसिजर आहे. सिंपल नोटिफिकेशन म्हणजे एकतर प्रोसेस तुम्हाला त्यांनी आर-टी-ए म्हणून एक सिग्नल तर दिलेला आहे, की 15 फेब्रुवारी एक्झामची डेट आहे. तुम्ही तुमच्या प्रिपरेशनसाठी रेडी राहा. त्यानंतर जे काही फॉर्म भरणं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या प्रोसेस आहेत, त्या साइड बाय साइड तुमच्या होतच राहतील. पण आधी प्रिपरेशनला सुरुवात केली पाहिजे, यासाठी त्यांनी हे नोटिफिकेशन आधी दिलं आहे. सो चला स्टुडंट्स सगळेजण प्रिपरेशनला लागूया विदाऊट वेस्टिंग टाईम. लेट्स स्टार्ट अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू सो मच.